जगातलं सर्वात महाग कापड असणारं ढाक्याचं मलमल नामशेष का झालं? ढाक्याचं मलमल हे 200 वर्षांसाठी पृथ्वी तलावरील सर्वात महागडं कापड ठरलं होतं, पण नंतर ते नामशेष झालं. पण हे नेमकं घडलं कसं? ढाक्याच्या मलमलचा प्रवास अत्यंत मोठा आहे. एकेकाळी जगातील सर्वोत्तम आणि सर्वात महागडं असलेलं हे कापड काळाच्या ओघात मागं पडलं. पण सध्या पुन्हा एकदा मलमल या कापडाला त्याची प्रतिष्ठा परत मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साडी काय फक्त हिंदू नेसतात का? ऑफिसला पिकनिकचे कपडे घालून कसं चालेल? आपण कपडे का घालतो? भारतीय उपखंडावर राज्य असलेल्या मुघल राज्यांचे आणि त्या काळातील धनदांडग्यांचे कपडेही याच कापडापासून तयार केले जात असायचे. नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. 16 टप्प्यांमधून गेल्यानंतर ढाक्याचं प्रसिद्ध मलमल तयार व्हायचं. बांगलादेशच्या मेघना नदीच्या किनाऱ्यावर शेती केल्या जाणाऱ्या दुर्मिळ अशा कापसापासून हे मलमल तयार केलं जात असे. हजारो वर्षे या कापडाला जगभरातून पसंती मिळत राहिली आहे. प्राचीन ग्रीसमध्ये देवींच्या मूर्तींसाठी मलमलपासून वस्त्र तयार केली जात होती. अनेक देशांच्या महाराणींची वस्त्रही या मलमलपासूनच तयार केली जात होती. संपूर्ण जगाला होतं ढाक्याच्या मलमलचं वेड. हे मलमलचं कापड अनेक प्रकारचं असायचं. शाही दरबारांमध्ये त्या काळी असलेल्या कवींनी या कापडाचं वर्णन करताना बफ्त हवा म्हणजेच विणलेली हवा असं म्हटलं होतं. उत्तम दर्जा असलेलं हे कापड वजनाला हवेपेक्षाही हलकं असायचं असंही म्हटलं जातं. मलमलचं हे कापड एवढं तलम असायचं की 300 फुटांचा तुकडा अंगठीमधूनही आरपार काढता येईल. एका प्रवाशानं याबाबत असंही लिहिलं होतं, 60 फूट लांब कापड तुम्ही बारीक घडी करून अगदी मिश्रीच्या डबीतही ठेवू शकता. साधारणपणे त्या काळी मलमलचं कापड हे साडी किंवा कुर्ता तयार करण्यासाठी वापरलं जात होतं. पण पुढे ब्रिटनमध्ये याला उच्चभ्रू किंवा श्रीमंतांचं कापड अशीही ओळख मिळाली. हे एवढं पारदर्शी असायचं की अनेकदा त्याचं वस्त्र परिधान केलेल्या लोकांची चेष्टा देखील केली जात होती. श्रीमंतांचं कापड अशी ओळख असली तरी ढाक्याच्या मलमलची लोकप्रियता कमी झाली नव्हती. ज्या लोकांची ते खरेदी करण्याची ऐपत असेल ते लोक याची वस्त्र परिधान करायचे. हे त्या काळातील सर्वात महागडं कापड होतं. 1851च्या सुमारास 1 फूट मलमलची किंमत 50 ते 400 पाऊंड दरम्यान अंदाजे 5,000 ते 40,000 रुपये असायची. आजच्या काळानुसार हिशेब केला तर हा दर 7,000 ते 56,000 पाऊंड म्हणजे अंदाजे 7 लाख ते 60 लाख एवढा होईल. पण या कापडाचे चाहते असलेल्या श्रीमंतांची संख्या मोठी होती. त्यात फ्रान्सची क्वीन मेरी अँटोनेट पासून ते महाराणी बोनापार्ट आणि जेन ऑस्टिन पर्यंत अनेकांचा समावेश होता. पण जेव्हा हे कापड नव्यानं उदयास येत असलेल्या युरोपात पोहोचलं तेव्हा ते नामशेष व्हायला सुरुवात झाली. मलमल तयार होण्याची 16 टप्प्यांची प्रक्रिया. 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ढाक्याचं मलमल जवळपास जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातून जणू नामशेष झालं होतं. जे थोडंफार कापड शिल्लक होतं ते लोकांच्या खाजगी संग्रहात आणि संग्रहालयामध्येच राहिलं होतं. यासाठी लागणारी अत्यंत बारीक कलाकुसर असणारे कारागीरही काळाच्या ओघात लुप्त झाले आणि गोसिपियम, आर्बरियम किंवा फुटिक करपास असं स्थानिक नाव असलेल्या कापसापासून तयार होणारं सूत देखील अचानक लुप्त झाला. मलमलचं हे कापड तयार होईल अशी ती कापसाची एकमेव प्रजाती होती. पण हे नेमकं कशामुळे घडलं आणि आता पुन्हा या कापसाची शेती केली जाऊ शकते का? ढाक्याच्या मलमलसाठी वापरल्या जाणाऱ्या या कापसाच्या रोपांची शेती मेघना नदीच्या किनाऱ्यावर होत होती. या रोपांना वर्षातून 2 वेळा
डॅफोडिल सारखी पिवळी फुलं लागायची. यापासून अत्यंत पांढरा शुभ्र आणि वजनाने हलका कापूस मिळायचा. पण हा काही सामान्य धागा नव्हता. संपूर्ण अमेरिकेत असलेल्या या प्रजातीसारख्याच गोसेपियम हिर्सटम या प्रजातीच्या लांब आणि पातळ सुताच्या तुलनेत फुटीकरपासपासून तयार केलेलं सूत गाठी जाणवणारं आणि काहीसं कमकुवत होतं. आता या सुताची उणीव वाटू शकते, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही त्यापासून नेमकं काय बनवणार हा होता. लांबीला कमी असलेला हा धागा औद्योगिक मशीनद्वारे तयार होणाऱ्या स्वस्त कपड्यासाठी कामी येणारा नव्हता. याचं वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक लोकांनी हजारो वर्षापासून विकसित केलेल्या अगदी सोप्या पद्धतीचा वापर करून यापासून खास धागा तयार केला जात होता. ढाक्याचं मलमल 16व्या टप्प्यातील प्रक्रियेनंतर तयार व्हायचं. या प्रक्रिया एवढ्या खास असायच्या की प्रत्येक टप्प्यातील प्रक्रिया ढाक्याच्या आजूबाजूला वसलेल्या गावांपैकीच कुणाला तरी येत होती. हे पूर्णपणे समुदायाचं माध्यमातून चालणारं काम होतं. त्यात लहान मोठे, महिला, पुरुष, तरुण, वृद्ध सर्वांचा सहभाग असायचा. सुरुवातीला कापसाचे छोटे गोळे बोवाल नावाच्या माशाच्या दातांपासून तयार केलेल्या कंगव्याने स्वच्छ केले जात होते. त्यानंतर त्यापासून सूत तयार केलं जात होतं. धागा तयार करताना तो ओढला जावा यासाठी आर्द्रता असणं गरजेचं असायचं. त्यामुळं नदीत नावावर हे काम केलं जात होतं. हे काम अगदी पटाहे किंवा दुपारच्या नंतर जेव्हा सर्वाधिक आर्द्रता असेल तेव्हा केलं जात होतं. वृद्ध लोकांना सूत कातण्याचं काम दिलं जात नसायचं, कारण दृष्टी व्यवस्थित नसेल तर बारीक धागे त्यांना दिसत नसायचे. 2012 मलमलवर पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका आणि डिझाईन इतिहासकार सोनिया आशमोर सांगतात की सुती धाग्यावर मध्ये मध्ये अगदी लहान लहान गाठी असायच्या. त्या गाठींनी धागा जोडलेला असायचा. तसंच त्यामुळं धाग्यावर एक प्रकारचा कोरडेपणा जाणवायचा. त्यांचा अनुभव अत्यंत खास असायचा. आशियातील चमत्कार. ढाक्याचं मलमल एवढं खास असायचं की या भागात येणाऱ्या पर्यटकांना ते कारागिरांनी हाताने तयार केलं आहे यावर विश्वासच बसत नव्हता. काही लोक तर हे कापड जलपऱ्या, पर्या किंवा भूत तयार करत असतील असंही म्हणायचे. बांगलादेश नॅशनलिस्ट सांगतात की मलमल एवढं हलकं आणि मऊ असतं की त्याची सर कशालाही येणार नाही. आज असं कापड कुठंही आढळत नाही. युनेस्कोने 2013 जामदानी विणकामाला सांस्कृतिक वारसा म्हणून जतन केलं होतं. फोटो एजन्सी चालवणारे सांगतात की सध्या जे मलमल येत आहे त्याचा थ्रेड काउंट 40 ते 80 असतो. ढाका मलमलचा थ्रेड काउंट हा 800 ते 1200 दरम्यान असायचा. त्याची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे. जवळपास एका शतकापूर्वीच हे दुर्मिळ मलमल नामशेष झालं आहे. पण ज्या काळामध्ये लंडनमध्ये उच्चभ्रू लोक मलमल परिधान करून अभिमानानं मिरवत होते त्यावेळी ते मलमल तयार करणारे कारागीर कर्जात बुडालेलं असल्याने आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत होते. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मलमल साड्या तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.